छत्रपती शिवाजी महाराज हे नाव जरी आपण ऐकलं तरी आपल्यासमोर उभा राहतो तो 350 ते पावणे 400 वर्षांपूर्वीचा महाराष्ट्र, जो महाराष्ट्र अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये जगत होता. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांसारखं एक नेतृत्व इथे तयार होतं आणि अवघ्या वयाच्या 50 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये हे नेतृत्व किंवा हे महाराज आपल्या मावळ्यांच्या सहकार्यानं त्यांचं एक संघटन केलेलं आहे आणि त्यांच्या मदतीनं ते आपलं इथे स्वराज्य निर्माण करतात. होय, ते आपलं स्वराज्य होतं, रयतेचं स्वराज्य होतं, येथील शेतकऱ्यांच्या मुलांचं किंवा शेतकऱ्यांचं ते स्वराज्य होतं. हे स्वराज्य निर्माण करतेवेळी ज्या काही सरदारांची किंवा ज्या काही बहादूर मावळ्यांची नावं घेतली जातात त्यामध्ये प्रतापराव गुजर हे एक नाव अत्यंत मानासन्मानानं घेतलं जातं. किंबहुना या नावाची एक चांगली नोंद इतिहासानं ठेवली आहे. इतिहास आम्हाला फक्त एवढंच सांगतो की आत्ताचं कोल्हापूर त्या किंवा करवीर आणि तिथे असणारं नेसरी या गावामध्ये एक लढाई झाली आणि त्या लढाईमध्ये बहलोल खानाशी झालेल्या या लढाईमध्ये प्रतापराव गुजर आणि त्यांच्या इतर 6 सहकाऱ्यांना वीरमरण आलं. परंतु गोष्ट एवढीच नाही आहे. 15,000 सैनिक असणाऱ्या त्या छावणीवरती हे प्रतापराव गुजर अवघ्या 6 मावळ्यांसोबत का जातात यामागची ती खरी कथा आहे. प्रतापराव गुजर यांचा जन्म 1615चा आणि मृत्यू 1674, वय अवघं 59 वर्षांचं. हे स्वराज्याच्या त्या मोहिमेमध्ये येतात किंवा छत्रपती शिवरायांसोबत येतात आणि महाराज त्यांच्यातलं कर्तृत्व पाहून त्यांचं कडतोजी हे नाव बदलून त्यांचं नाव प्रतापराव ठेवतात आणि हे प्रतापराव स्वराज्याचे सेनापती होतात, सरनोबत होतात. आता या प्रतापरावांच्या नावावर अनेक पराक्रम आहेत की त्यांनी सालेरमध्ये कसा विजय मिळविला किंवा इतर ठिकाणी त्यांनी कसं आपल्या शत्रूला म्हणजेच मोगलांना पराभूत केलं इत्यादी इत्यादी. परंतु आज आपण जे पाहणार आहोत ते हेच की बहलोल खानाची लढाई जी झाली आहे त्याबद्दल. आता या प्रतापरावांनी 1673 मध्ये हा बहलोल खान त्याच्या सैन्यासह करवीरवर किंवा कोल्हापूरवर आक्रमण करतो. त्यावेळी महाराज त्याला सांगतात किंवा प्रतापरावांना सांगतात की जा आणि त्याचा बंदोबस्त करा. प्रतापराव जातात, लढाई होते. या लढाईमध्ये बहदूर खान अपयशी ठरतो किंवा त्याचा पराभव होतो किंवा त्याचा पाडाव हा प्रतापरावांकडून होतो. परंतु महाराजांच्या सैन्यामध्ये एक गोष्ट सर्वांना माहिती आहे की शरण आलेल्याला मरण नाही. बहलोल खान इथेच फायदा घेतो. तो प्रतापरावांची माफी मागतो किंवा त्यांना शरण जातो आणि बहलोल खानने जे काही त्याच्या लुटलं आहे वगैरे किंवा जे त्याच्यासोबत होतं ते सगळं आहे तसं त्याला परत करून प्रतापराव इथे त्याला माफ करतात. खरं म्हणजे वीर लोकांचं असतं की त्यांना माफी करतात ते, परंतु जो आपला शत्रू आहे त्याला एवढ्या सहजासहजी जाऊ द्यायचं नाही हा महाराजांचा एक नियम आहेच. परंतु प्रतापरावांना त्याचा विसर पडतो आणि 1 वर्षानंतर म्हणजे 1673 मध्ये ही घटना घडलेली आहे. त्यानंतर 1 वर्षांनी हा बहलोल खान पुन्हा करवीर नगरीवर किंवा कोल्हापूर किंवा नेसरी जे जवळचं ठिकाण आहे त्यावरती हल्ला करतो. ही गोष्ट महाराजांना समजल्यानंतर महाराज प्रचंड रागावतात आणि प्रतापरावांना एक खरखरीत असं पत्र लिहितात की त्या बहलोल खानला तुम्ही गेल्या वेळी माफ केलं, हे तुम्ही चांगलं केलं नाही. ही शिपाईगिरी झाली, ही सेनापतीगिरी नाही. आता जा, तुमचं सैन्य घेऊन जावा आणि त्याला हकलून लावा, तिथून त्याला पळवून लावा. त्याचा नामशेष झाल्याशिवाय मला तोंड दाखवायचं नाही, आम्हास तोंड न दाखविणे हे शब्द आहेत त्यांच्या पत्रामध्ये. आणि मग महाराजांचे हे शब्द आहेत आणि तो एक अपमान आहे झालेला आणि ते शब्द जिव्हारी लागले, ते शब्द खोलवर गेलेत आणि याच अपमानामध्ये हा माणूस रात्रंदिवस तळपतोय. आणि मग 74 मध्ये तो बहलोल खान पुन्हा आक्रमण करतोय आणि ही संधी आहे आता. आणि मग आपल्या 6 सवंगड्यांसह हे प्रतापराव गुजर कशाचीही पर्वा न करता त्या 15,000 सैनिकांची जी काही छावणी आहे त्यामध्ये जातात आणि त्या बहलोलचा शीर हातात घेण्याचा प्रयत्न करतात. कारण तो तसाच आहे की ती कविता जी येते पुढे, ती कविता वाचल्यानंतर आपल्याला कळेल की आम्ही मराठा जात काय अशीच लावतोय का किंवा मी आत्ता जातो आणि त्याचं शीर हातामध्येच घेऊन येतो, हे सगळं पुढे आहेच. तर तो जातो
प्रतापराव जातात आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं होतं आणि स्वराज्याचे हे 7 शूरवीर लोक धरातीर्थी कोसळतात, त्यांना वीरमरण येतं. इतिहास आम्हाला फक्त एवढंच सांगतो, परंतु एक मराठीचे साहित्यिक कुसुमाग्रज आहेत, त्यांनाही ही गोष्ट वाचली असेल, इतिहासातून त्यांना ती समजली असेल, पण त्या घटनेकडे ते जे पाहतात ती कवीची दृष्टी आहे आणि त्यातून निर्माण होते एक अजरामर कविता, ज्या कवितेला लता मंगेशकरांनी गायलं आणि अजूनच तिला चिरंजीव असं केलं. ती कविता वेडात मराठे वीर दौडले सात. इतिहासातील घटना असू दे की आजूबाजूला आपल्या भोवताली घडणाऱ्या घटना, त्याकडे कवीचं मन किंवा कवीची दृष्टी कशी असते हे आपल्याला या कवितेतून बघायला मिळतं. आणि आणखी एक गोष्ट आम्हाला समजते की स्वराज्य हे असंच निर्माण झालं नाही. ठीक आहे, प्रतापरावांचा अपमान झाला, पण त्या सोबत असलेल्या 6 माणसांचं काय? त्यांनाही प्रेरणा मिळते कुठून? त्यांनाही प्रतापरावांच्या मनात जे चाललेलं आहे तेवढ्याच ताकदीने तिथे जायचंय हे येतं कुठून? तर हे एक तो कालखंडच असा आहे की त्या कालखंडामध्ये माणसं ही निष्ठावान होती, माणसं ही पराक्रमी होती, माणसांना शौर्य गाजवायला आवडायचं. माणसं आताच्यासारखी नव्हती. सकाळी एक, आताचे राजकारणी आहेत की सकाळी 1 बोलतात, दुपारी 1 बोलतात, संध्याकाळी तर 3रंच बोलतात. हे आमचं दैवत आहे, हे आमचे आहेत, भगवान आहेत असं म्हणतात आणि पुन्हा त्याच आपल्या माणसांच्या पाठीत खंजीर खुपसायला मागे पुढे पाहत नाहीत. हे राजकारण आहे, हे त्याही वेळी होतं, परंतु त्यावेळी माणसं ही एवढी निष्ठावान होती, पराक्रमी होती, कर्तृत्ववान होती. अशाच माणसांपैकी एक प्रतापराव गुजर आणि त्यांच्या शौर्यावर, त्यांच्या पराक्रमावर कविवर्य कुसुमाग्रज यांनी लिहिलेली ही वेडात मराठे वीर दौडले सात ही अजरामर कविता फक्त तुमच्या श्रुती धन्य झाल्या श्रवणी आपुली वार्ता. रण सोडून सेना सागर आमचे पळता. अभयाही घरोघर खऱ्या लाजतील आता. भरदिवसा आम्हा दिसू लागली रात. वेडात मराठे वीर दौडले सात. ते कठोर अक्षर एक एक त्यातील. जाळीत चालले कणखर ताठर दिल. माघारी वळले नाही मराठी शील. विसरना का महाशय काय लावता जात. वेडात मराठे वीर दौडले सात. वडदिवई चढली दात दाबिती ओठ. छातीवर तुटली तटबंधाची गाठ. डोळ्यात उठे का हुंड ओलवे काठ. म्यानातून उसळे तलवारीची पात. वेळात मराठे वीर दौडले सात. जरी काल दाविली प्रभू गनिमांना पाठ. जरी काल विसरलो मराठी जात. हा असा धावतो आज अरी शिबिरात. तव मान करी हा घेऊन शीर करांत. वेळात मराठे वीर दौडले सात. ते फिरता बाजूस डोळे किंचित ओले. सरदार 6 सरसावून उठले शेले. रिगबीत टाकले पाय झेलले. भाडे उसळले धुळीचे मेघ 7 निमिषांत. वेडात मराठे वीर दौडले सात. आश्चर्य म्हणते टाकुली मागुती सेना. अपमान बुजविना 7 अपूर्णी माना. छावणीत शिरले थेट भेट गनिमांना. कोसळल्या उल्का जळत 7 दर्यात. वेडात मराठे वीर दौडले सात. खालून आगवर आग आग बाजूंनी. समशेर उचलली सहस्त्र क्रूर इमानी. गर्दीत लोपले 7 जीव ते मानी. खवसात जळाले अभिमानी वनव्यात. वेडात मराठे वीर दौडले सात. दगडांवर दिसतील अजून तेथल्या टाचा. ओढ्यात तरंगे अजूनही रंग रक्ताचा. क्षितिजावर उठतो अजूनही मेघ मातीचा. अद्याप विराणी कुणी वाऱ्यावर गात. वेडात मराठे वीर दौडले सात. वेडात मराठे वीर दौडले सात.